तो आला है। कौन रे? फिर आ गए। ये पप्या, ये पप्या, ये पप्या, ये पप्या, ये पप्या, ओके, ये पप्या, सुपर हिट, ये पप्या, ये पप्या, ये पप्या, सुपर हिट। तो नुसता बोलत नाही, डायरेक्ट नडतो। मंडळी, सबको डर लगता है. जागृती प्रत्येकाला करायची आहे, पण थोडीशी भीती कुठेतरी मनात आहे. पण मग जर आपणच मागे राहिलो तर जागृती होणार कशी? म्हणजे तुम्ही बघताय, ए पप्या लाडानं हाक मारायची. मी फक्त बोलत नाही, डायरेक्ट नडतो. आजचा विषय लव जिहाद. मैं शालिनी, डॉटर ऑफ जयचंद यादव। मेरी उम्र 22 साल है। ये मेरा आधार कार्ड, मेरी एज प्रूफ है। मैं HIG 1/8 बर्रा 6 की रहने वाली हूँ। अपने घर से 29 जून को अपने कॉलेज के एग्ज़ाम का बहाना करके अपने घर से निकली थी लखनऊ के लिए। लेकिन मैं अपने दोस्त मोहम्मद फैसल, जिनको मैं 6 साल से जानती हूँ, इनके साथ मैं 2 जुलाई को आके हमने गाजियाबाद से शादी की। मैंने अपनी मर्जी से, अपनी राजी खुशी से, बिना किसी दबाव, बिना किसी फोर्स से मैंने अपना कन्वर्जन किया। हमने निकाह किया और निकाह के साथ साथ हमने कोर्ट मैरिज भी की। और ये हमारा 2 तारीख को गाजियाबाद से हमने दोनों ने मैरिज अपने खुद से कोर्ट मैरिज किया। ये रहा सर्टिफिकेट। मेरी शादी का जैसे ही मेरे घर वालों को पता चलता है तो उनमें से मेरे बड़े वाले भाई का, जिनका नाम विकास यादव है, फोन आता है और वो मुझसे कहते हैं कि जो तुमने कर लिया है, तुम समझ रही हो कुछ नहीं होगा, पर ऐसा कुछ नहीं है, तुम्हें आना पड़ेगा। और तुम जो समझ रही हो कि तुम बच जाओगी, तुम्हें कुछ नहीं होगा, या जो तुमने कर लिया वो हम सब मान जाएंगे, तो ऐसा कुछ नहीं है, तुम्हें आना पड़ेगा। ये सब सुन के मैंने फ़ोन काट दिया। और इस बीच मेरे घर वालों से बात होती रही। मेरी मम्मी, जिनका नाम शत्रुपा यादव है, उनसे बात हुई। मेरी भाभी, जिनका नाम नेहा यादव है, मेरे बड़े वाले भाई विकास यादव, और मेरे जो मुझसे जो बड़े एक हैं, उनका नाम अभिषेक यादव, उनसे मेरी बात होती रही। मेरे अभिषेक यादव के भाई के दोस्त से, जिनका नाम दीपक यादव है, वो मुझे समझाते रहे कि आ जाओ, हम किसी को कुछ नहीं बताएंगे, हम चुप्पे से तुम्हें गाड़ी में ले जाएंगे, कुछ नहीं होगा, तुम बस आ जाओ। पर मैं अपनी मर्जी से आई थी, तो मैंने उनसे बोला कि नहीं, मैं नहीं आ सकती। फिर मैंने फ़ोन काट दिया। मेरा नाम नेहा है, मैं बुराड़ी की रहने वाली हूँ। 2 साल पहले नफीस खान नाम के आदमी से मेरी शादी हुई थी, जो कि उसने अपने प्यार के जाल में फंसा करके मुझसे शादी की। शादी से पहले तो वो यूँ बोलता था कि तू अपना धर्म मत बदलियो, तुझे पूजा पाठ करनी है तो करियो, मुझे कोई एतराज़ नहीं। शादी होने के 1.5 महीने बाद से उसने मुझ पर दबाव बनाना स्टार्ट कर दिया कि नमाज पढ़, रोज़ा रख। मैंने इस चीज़ पे एतराज़ किया तो उसने मुझे मारा पीटा भी, और ज़बरदस्ती मुझे मांस खिलाता था भैंस का। और उस दौरान में जब मैं प्रेग्नेंट हुई तो उसने मेरे बच्चे का लिंग परीक्षण भी करवाया था। तो डॉक्टरों ने कहा कि लड़का है, तो उसने मुझे कुछ नहीं कहा। जैसे ही मेरी बेटी पैदा हुई, उसके बाद से ही उसने और भी ज़्यादा मुझे परेशान करना स्टार्ट कर दिया। कहने लगा रोज़ा रख, नमाज कर, नहीं तो मुझे तेरी ज़रूरत नहीं, मेरे घर से निकल जा, नहीं तो मीट खा, तू अभी पक्की मुसलमान नहीं बनी है, गौ मांस खा, भैंस का मांस खा, तब जाके तू मुसलमान बनेगी। इस बातों पे हमारी लड़ाई होती रही, मुझे मारता रहा, पीटता रहा। अब और भी इतना अत्याचार कर दिया उसने मुझ पे। अब तो बंदूक दिखा के डराने लगा। और 7 महीने से उसने बिजली का बिल नहीं भरा। कहता है लाइट कटवाऊंगा, देखता हूँ तू लाइट में कैसे रहती है। और हमारा पीने का पानी तक बंद कर दिया उसने। टैंकर वाले को जाके वो बोलता है इस घर में पानी मत देना, यहाँ पे कोरोना हो रहा है। ना खर्चे के पैसे ठीक से देता, ना कुछ। मेरे पास मेरी बेटी के दूध पिलाने के लिए भी पैसे नहीं है।
मैं कहाँ जाऊँ। तो इतनी लड़ाई होने के बाद फिर मैंने एक्शन लिया, पुलिस कंप्लेंट लिखवाई। उसके बाद भी इसके घर वाले आके मुझे धमकाते हैं कि कंप्लेंट वापस ले ले, नहीं तो देख तेरा क्या हाल होगा। 2 दिन पहले भी दिलशाद खान का लड़का बड़ा वाला इसरान खान, उसका बहनोई इदरीस खान, दोनों आए थे घर पर धमकाने के लिए कि केस वापस कर लो, नहीं तो देखना कोर्ट में तुम्हारा क्या हाल होगा। अब मैं कहाँ जाऊँ, किससे क्या बोलूँ। मुझे इंसाफ चाहिए, बस इंसाफ, मेरी मदद करो। यहाँ पर शादाब नाम के एक मुस्लिम व्यक्ति ने अपना नाम कबीर रखा और एक हिंदू लड़की को अपने चंगुल में फंसाया। 2 बार उसने अबॉर्शन कराया और अजमेर दरगाह ले जाकर के उसको कलमा पढ़वाया और फिर उसको खूब प्रताड़ित भी किया। साथ ही साथ उससे 55 लाख रुपए भी ऐंठ लिए। मुझे नहीं पता कि कौन ऐसी लड़कियां इस धरती पर, खास करके हिंदू लड़कियां हैं, जो किसी भी लड़के को अपना घर तक, अपना पुश्तैनी घर तक बेच करके 55 लाख रुपए दे दें। Wake up to reality. बेटा सुमेधा, हम शर्मिंदा हैं कि तुम्हारा भी अब्दुल वैसा ही निकला जैसा सबका निकला, क्योंकि तुम बेटियों ने हमें हमारे अपने माँ बाप तक को ना शर्मसार कर रखा है। अपनी अभिव्यक्ति और अपनी जीवन की शैली को आजादी के नाम पर आज जब तुम लोग मारी जाती हो ना, तो तुम्हारे माँ बाप जो है ना, वो किसी को मुंह दिखाने के लायक नहीं रहते। इसलिए नहीं कि तुम मर गई हो, इसलिए कि तुम तो मरी, लेकिन जीते जी उनको भी मार गई। ब्रिटनमध्ये एक अशी घटना घडली होती की ब्रिटनमध्ये एका नेत्याने ह्याच्या विरुद्ध आवाज उचलला होता. बोला सर. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय जर पातळीवर बघितलं तर ही केवळ भारताची समस्या नाही. आज युरोप हा देखील या समस्येने ग्रस्त आहे. आता युरोपमध्ये सध्या एक कन्सेप्ट आहे ग्रूमिंग गँग्स. ग्रूमिंग गँग्स म्हणजे काय, जी तिथं झालेली स्थायिक, तर ब्रिटनमध्ये नियम कसा आहे की त्यांची जी कॉलनी होत्या त्यांना कुणाला येऊन तिथं सेटल व्हायला परवानगी आहे. याचा गैरफायदा घेऊन अनेक बांगलादेशी, पाकिस्तानी तिथं सेटल झाले. आणि गेल्या काही वर्षात जर तुम्ही बघितलं तर ब्रिटनची काही शहरं ही जवळपास 60% मुस्लिमयुक्त झालेली आहेत. आणि इतकंच नव्हे तर त्यांचा उपद्रव एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे की ब्रिटनमधल्या मुलींनी मध्ये मोर्चा काढला की आम्ही या शाळेमध्ये सुरक्षित नाही. मध्य फ्रान्समध्ये घडलेली घटना, एक मी शिक्षक आहे म्हणून सांगतो की तिथे सॅम्युअल पेटी नावाचा एक शिक्षक होता. त्यानं वर्गात सांगितलेलं की मी तुम्हाला हे चित्र दाखवणार इस्लाम संवादात, ज्यांना आवश्यकता नसेल बसायची त्यांनी बाहेर निघून जावा. पण ती मुलं तिथं बसली आणि त्या शिक्षकाने जेव्हा चित्र दाखवलं तेव्हा त्यांनी आपल्या पालकांना जाऊन काहीतरी गैरसमज करून दिला आणि त्यांच्यातल्या कुणीतरी चिडून त्या शिक्षकाचा गळा कापून तिथं खून केला. सॅम्युअल पेटी त्याचं नाव. ही जर घटना भारतामध्ये घडली, आता या घटनेमागं नुसतं कारण हे केवळ आणि केवळ फक्त धर्माची अतिरेकपणाच आहे. आणि हा अतिरेकपणा प्रत्येक ठिकाणी इतका वाढलेला आहे की आज जर तुम्ही बघितला की एखाद्या शहरामध्ये आपण जर रस्त्यावर आडवं राहिलो आणि सिग्नलला थांबलो आणि बंद केला तर लोक आपल्याला चिडतील. पण अशा वेळी जर तुम्ही मॉप करून तिथं जर एखादा तुमच्या धर्माची प्रार्थना करत बसला तर त्यावेळी मात्र तुम्हाला काही करता येत नाही, कारण तुम्ही त्या धर्माचा ऐकत असता. हे केवळ भारतामध्ये. तर तुम्ही परवा न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळ्या घटना सांगितल्या गेल्या आणि एवढं सांगितलं गेलं की जर तुम्ही आमचा धर्म स्वीकारला तरच तुम्ही सुरक्षित आहात, जर स्वीकारला नसाल तर तुम्हाला या जगामध्ये राहण्याचा अर्थ नाही, नाहीतर तुम्हाला आम्ही मारून टाकू. म्हणजे एवढ्या प्रकारची जी अतिरेकीपणा आहे हा कशामधून आलेला आहे. जर तुम्ही एके ठिकाणी म्हणता की एखादा धर्म हा शांतीसाठी आहे, मग शांतीसाठी असणाऱ्या धर्मासाठी एवढी लोक मारायची काय. कारण आता जर इतिहास आतापर्यंत बघितलं 65 कोटीहून जास्त लोक या रक्तलांछित इतिहासामध्ये मेलेली आहेत. आणि इतके मारून सुद्धा जर तुम्ही म्हणाल की आमचा धर्म मात्र शांततेचा आहे, प्रेमाचा आहे, मग प्रेम सिद्ध करण्यासाठी एवढ्या लोकांना मारायचं असेल तर आपण सगळ्या लोकांना मारून शांतता प्रस्थापित करूया. काय सांगाल सर. सांगायचं काय, सगळ्या जगालाच माहिती आहे, डोळ्यानं दिसते. पण म्हणजे आता मुली बऱ्याचशा लव्ह जिहादच्या प्रकरणात बऱ्याचशा मुली अडकल्या आहेत आणि अडकून त्यांना असं इतकं टॉर्चर झाले की एक मुलींचे तर फ्रीजमध्ये तुकडे झालेले, इथपर्यंतचे प्रकार झालेले. तरी सुद्धा त्यांना ते माझा अहमद ऐसा नाही, मीरा अहमद ऐसा नाही, हे असे त्यांच्या बऱ्याचशा मुलींच्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यांना लव्ह जिहाद हा विषय हा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. हा फक्त एक मुलींना, हिंदू मुलींना टार्गेट करून त्यांना ते आपल्याकडे ओढून
त्यांची लोकसंख्या वाढवणे, फक्त त्यांचा वापर करून घेणे इतकंच आहे, हे आपल्या मुलींना हे कळालं पाहिजे. ह्याच्यासाठी बरेचसे आपले संस्कार आहेत, आपले बरेचसे, प्रेमाला माझा कोणताही नकार नाही, प्रेम हे आहेच, कारण का हा प्रेम ही आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. पण प्रेम म्हणजे तुकडे नव्हतं. म्हणजे दिल्लीतला जो इतका मोठा प्रकार झाला, एकाही माझ्या म्हणजे जेवढे मुस्लिम आहेत एकानंही त्याचा विरोध केलेला नाहीये. म्हणजे हे सरळ सरळ दिसते की बाबा तुम्ही त्यांना साथ देताय, आणि इतकं असून सुद्धा आपली माणसं आणि मुली जर सर्व धर्म समभाव म्हणत असले तर ह्याच्यावरती पर्याय काय? हे लोकांनी, मुलींनी स्वतःहून जागृत व्हायला पाहिजे, पालकांनी स्वतःहून जागृत व्हायला पाहिजे की बाबा आपल्या मुलींचं भवितव्य काय, आपलं धर्माचं भवितव्य काय, ह्या गोष्टी सगळ्या व्हायला पाहिजे. आपल्या मुलींना जर ते तुकडे व्हायचे नसतील तर हे सगळ्यांनी आपलं सावध झालं पाहिजे. सावध झालं पाहिजे आधीच. टार्गेट कसं होतात ह्या मुली? काय होतंय, म्हणजे आता फक्त मुली नाही, फक्त टार्गेट होत, मुली टार्गेट होतात माझ्यामध्ये. कशी होत? मुलगी जर शाळेला असेल तर तिला ती त्यांच्या समाजातली एखादी मुलगी तिची मैत्रीण होते पहिला, त्यानंतर दावत वगैरे ह्या गोष्टी सुरू होतात. हे काय असतंय, जेवणासाठी घरी बोलवणं, त्यानंतर जेवणासाठी एखाद्या हॉटेलला बोलवणं, तिथं त्यांच्या जातीतला म्हणजे धर्मातला त्यांचा मुलगा तिथं अवेलेबल असतोय ऑलरेडी. मग काय होतंय, तिथं ओळख होते त्यांची, त्यानंतर ओळख झाली की एकदा नंबर एक्सचेंज, इंस्टाग्राम, फेसबुक त्यावर परत बोलणं सुरू होतंय. बोलणं सुरू झालं की ती मुलगी त्या मुलग्याबद्दल आपल्या हिंदू मुलीला सगळं चांगलंच सांगत असते की अब्दुल असा आहे, अब्दुल तसा आहे, अब्दुलनं मला हे मदत केली, तुला पण करेल, त्याच्यासोबत रिलेशनमध्ये ये, अशा वगैरे गोष्टी घडत जातात तिथून पुढे. मग काय होतंय, आपल्या मुलींकडे आपलं पहिलं लक्ष नसते. काय आज कसं झालंय, आपली लोक सगळी कामधंदा करणारी लोक आहेत हिंदू समाजातली, त्यामुळे काय होतंय, मुलगीकडे लक्ष द्यायला वेळ नसते घरातल्याकडे, इव्हन मुलग्याकडे पण नसते. मुलग्याला पण असं हनी ट्रॅपमध्ये अडकवलं जातं. म्हणजे मुली काय करतात, सेक्शुअल अट्रॅक्शन आणि XYZ अशा गोष्टी करून मुलग्याला पण अडकवलं जातं, आणि यामध्ये मुलं पण अडकतात. सिम्पल आहे, एखादी मुलगी आपल्याला अट्रॅक्शन देत असेल तर कुठलाही मुलगा अट्रॅक्ट होतोय. त्यानंतर ह्या मुलगीला त्या मुलग्याला ती मुलगी ज्यावेळी जॉईन होते त्यावेळी काय केलं जातंय, एखाद्या मस्जिदीत किंवा जमातमधून यांना पैसे मिळतात, तर गाडी मिळते, मोबाईल मिळतो, त्यानंतर फिरायला जायला XYZ पॅकेज मिळतं. तर ह्या गोष्टी सगळ्या एका धार्मिक संस्थेकडून त्यांच्या केल्या जातात. मंडळी, मला एक विषय, फक्त जर तुम्ही बघितलं सगळ्या टीव्ही चॅनल्सला किंवा न्यूज टीव्ही चॅनल्सला, जर तुम्ही एक गोष्ट जर नोटीस केली, एक संस्था आहे, ती संस्था म्हणते आम्ही अंधश्रद्धेकरता काम करतो. आपल्या महाराष्ट्रातलीच संस्था आहे, आम्ही अंधश्रद्धेकरता काम करतो. मग अंधश्रद्धा ही एकाच जातीत आहे का? हिंदू धर्मातच आहे का? पण ही जी संस्था आहे, ही संस्था फक्त हिंदू धर्मालाच टार्गेट करते का? दुसऱ्या धर्मात अंधश्रद्धा होत नाही का? हिंदू धर्माचेच देवदेवता खोटे आहेत, आम्ही आस्तिक आहोत, आम्ही मानत नाही, हे दुसऱ्यांबद्दल तुम्ही बोलत नाही, दुसऱ्या धर्मांबद्दल बोलत नाही, हिंदू धर्माबद्दल बोलता. आणि संस्था कुठं? तर महाराष्ट्र. आणि काही लोकांना तो डिबेटचा टॉपिक होतो, काही लोकांना तो चर्चेचा विषय होतो, काही लोकांना तो काय म्हणतात ते ट्विटरचा विषय होतो. तुम्हाला एक आतली गोष्ट सांगतो, तुम्हाला माहिती डेटिंग साईट्सचे खरे मालक कोण आहेत? भारतामध्ये 1.5 लाख डेटिंग साईट्स आहेत. ह्या कोण चालवतं माहिती? याच्या मागचं टार्गेट काय? आता जी मार्केटमध्ये हापापलेली कुत्री असतात त्यांना कळत नाही, त्यांनी हाडूक पाहिलं की शेपूट हलवत तिथं जातात, नंतर लफडं झालं की मग ह्यांना कळतं की अरे पाचर बसलं. मग ह्यांना सगळं आठवतं, धर्म आठवतो, सगळं आठवतं. मग ह्या नेत्या दरवाजात जा, त्या अधिकाऱ्या दरवाजात जा, अरे मला सोडव, अरे मला सोडव. तर मंडळी, हे सगळं घडू नये एवढीच विनंती की सावध व्हा. वाईट कोणी नसतं, वाईट कुठलाही धर्म नसतो, पण काही टक्केवारी लोक अशी आहेत की जी इतकी कट्टर आहेत
की ते त्यांच्या धर्माकरता काही करायला बसलेत. मी म्हणत नाही की सगळेच वाईट आहेत, अजिबात नाही म्हणत मी असं. पण मग हे का, जसं मगाशी सर म्हणले की बाबा तुम्ही जर म्हणताय की आमचा धर्म शांतता शिकवतो, मग अशी शांतता का, याचा विचार करा. आणि कुठल्याही देवाने, कुठल्याही धर्माच्या देवाने असं करा म्हणून सांगितलेलं नाही. म्हणजे तुम्ही फक्त तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम, तुमचं नाव आहे ए पप्या, लाडान हाक मारायची, मग तो बोलत नाही, डायरेक्ट नडतो. तुमच्या लाडक्या सुपरहिट न्यूज टीव्ही चॅनलवरचं नाव आहे न्यूज अनकट टीव्ही. आजचा विषय लव जिहाद. मुला मुलींना तुम्हाला फ्रीडम मिळतं, प्रेम करा. आई बापाला वाटतं की तुम्ही दबून नाही राहावं, पण त्याचा गैरफायदा नका घेऊ. काय असतं, काय आईबाप असतात ना, ते प्रयत्न करतात की आपला मुलगा किंवा आपली मुलगी खड्ड्यात पडू नये. पण तुम्हाला थोडी मारायची असेल तर ते तरी बिचारे काय करणार, विचार करा. काही काही लोक असे पण म्हणतील, हा काय बोलतो, बिंदास एका खड्ड्यात नका मारू, 10 खड्ड्यात उड्या मारा, माझा काय संबंध. या ब्रेक घेऊन या परत. B.R. अम्बेडकर ने किताब लिखी है, उस किताब का पेज नंबर भी बताता हूं और क्या लिखा है यह भी बताता हूं. B.R. अम्बेडकर पे तो कोई शक नहीं है कि वो हिंदूवादी थे, कोई ब्राह्मणवादी थे, कोई ठाकुरवादी थे. उस समय के दौर में सबसे ईमानदार आदमी था. बिना लाग लपेट के उसने बोला है, ये बिना लाग लपेट के. आज के बड़े बड़े हिंदू ठेकेदार जो चौराहे चौराहे मस्जिदों में जा रहे हैं, भाई हमें माफ कर दो, नुपुर से गलती हो गई है, हम तुम्हारे पैर पकड़ते हैं, तुम हमसे ये भी ले लो, ये भी ले लो, ये भी ले लो. अपनी बेटियों की शादी कर करके राष्ट्रवाद जिंदा रखे हुए हैं मुसलमानों से. उन बेईमानों के लिए कह रहा हूं मैं ये बात. अंबेडकर का नाम क्या है, उनकी जाति क्या है, मुझे इसमें कोई इंटरेस्ट नहीं है. मुझे इसमें इंटरेस्ट है सनातन को बचाने के लिए जो बातें उन्होंने कही, उसको इस समाज को जानबूझ के नहीं बताया गया. जैसे आचार्य जेबी कृपलानी की किताब गायब हुई, ये भी किताब गायब होने के कगार पर थी कि हम पागल आ गए और ढूंढ लाए. इसलिए मैं अपनी तरफ से कुछ नहीं कह रहा हूं, ये अंबेडकर ने कहा. भारत के सारे मुसलमानों को पाकिस्तान भेज देना चाहिए. अभी ताली बजाने का बहुत मौका मिलेगा, सुन लीजिए. पेज नंबर 123. मुसलमान भारत में रहेंगे तो यहां कभी सांप्रदायिक शांति नहीं हो सकती. 125 नंबर पेज. मुसलमान भारत के खिलाफ जिहाद छेड़ सकते हैं, पेज नंबर 297. मुसलमान कभी भी हिंदुओं की सरकार स्वीकार नहीं करेंगे, पेज नंबर 303. मुसलमान शरिया कानून को देश के कानून से ऊपर मानते हैं, पेज नंबर 294. बुर्के की वजह से इसकी आजकल ज्यादा चर्चा हो रही है. अंबेडकर का विचार सुनिए, कितना विजनरी आदमी था. बड़े से बड़े ठेकेदार में आज भी सरकार, पुलिस ब्लैक कैट में घूम तो रहे सरकार की मेहरबानी पे, तब भी दम नहीं है बोलने का. अंबेडकर ने कहा बुर्के की वजह से मुसलमानों में यौन विकृति पैदा होती है, यानी सेक्सुअल डिसऑर्डर के शिकार हैं, पेज नंबर 231. मुसलमान समाज सुधार के प्रबल विरोधी हैं, पेज नंबर 233, 234. और आखिर में उन्होंने कहा मुसलमान देशभक्त नहीं हो सकता, 332. इस किताब को आप खरीद सकते हैं. हमने इतना बवाल खड़ा जरूर कर दिया है हर मन से चिल्ला चिल्ला करके. हमने कहा कि हो सकता है कि जिसने भी किताब छापी हो, न हमारे पास इतना पैसा है, न हमारे पास वो साधन है, लेकिन इन्हीं मंचों से हमने कहा कि जिसने भी ये रीप्रिंट करेगा कोई, हमें गारंटी है कि लाखों किताब तो वैसी बिक जाएगी. ये किताब हिंदुस्तान में मौजूद है, कहीं से भी खरीद सकते हैं. किताब का नाम है पाकिस्तान और पार्टीशन ऑफ इंडिया,
उसके पेज नंबर से ली किताब है और ये शुद्ध रूप से B.R. अंबेडकर साहब ने लिखी है, जिन्हें हम संविधान का पिता मानते हैं। इनके यहाँ मस्जिद जो होती है, मस्जिद में ये पढ़ाया जाता है और बताया जाता है कि हिंदू बहन बेटियों को फंसाओ, और बाकायदा उसके लिए उनको फंड रिलीज होता है, पैसा दिया जाता है कि इस लड़की को फंसाने के लिए इतना रुपया मिलेगा आपको। जैसे मदरसे होते हैं उनमें उनको ट्रेनिंग दी जाती है कि आप जाओ, टारगेट बनाओ लड़कियों को, टारगेट बनाकर उनको लेके आओ बहला फुसला कर या उनका शोषण करो। अगर वो मानती हैं लड़कियां, अगर समाज धर्म बदलना चाहती हैं, धर्म करती हैं तो ठीक है, नहीं उन्हें मारवा दो, मार दो। नाबालिग बिटियाओं के साथ जो जिंदगी के साथ खिलवाड़ हो रहा है वो तो मैं किसी कीमत पे बर्दाश्त नहीं करूंगी। तो नुसता बोलत नाही, डायरेक्ट नडतो.